मुंबई महापालिकेचा महासंग्राम आता चांगलाच रंगू लागलाय। महापालिकेच्या प्रचार सभेत आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमधलं महाभारत पाहायला मिळालं। महापालिकेच्या पारदर्शक कारभारावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली। मुलुंडमधल्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पारदर्शक दाव्याची चीरफाड केली। पारदर्शकतेच्या 5 निकषांवर मुंबई महापालिकेला भोपळा मिळालाय असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर कांदिवलीच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याची खिल्ली उडवली। मुख्यमंत्री म्हणजे अर्धवट राव असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली। हा अहवाल केंद्राने दिलाय, तो देणारी तुमची गाढवं तिथे बसली आहेत का असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला। मुंबईला पाटण्याच्या रांगेत बसवलं या मुख्यमंत्र्यांच्या आरोपावरही जर मुंबईचं पाटणा झालं असेल तर राजकारण सोडेन असं बोलत त्यांनी आव्हान दिलं। याच्यामध्ये 8 वर्गवारी अशा आहेत की ज्या 8 वर्गवारींमध्ये महानगरपालिकेचं मूल्यमापन त्यांनी केलं आहे। या 8 वर्गवारीपैकी 5 वर्गवारीमध्ये मुंबईला 0 मार्क मिळाले। किती? 0, भोपळा। आणि मग ज्या गोष्टीमध्ये मुंबई महानगरपालिकेला मार्क मिळाले त्या गोष्टी कुठल्या? वॉर्ड कमिटी गठीत करणे, कोणचा तीर मारला, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कोणामध्ये केली मला माहित नाही। आमचे किरीट सोमय्या जनजागृती करताना मला दिसतात, इतर तर कोणी दिसतच नाही। आणि मग ऑडिट पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करून देणे। मग मी हे विचार केला की हे कुठलं ऑडिट यांनी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करून दिलाय, आणि म्हणून मी ऑडिटची माहिती मागवली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 7 वर्षापासून माननीय उद्धवजी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे। 7 वर्षापासून मुंबईच्या इंटरनल ऑडिटला या ठिकाणी तिथल्या स्थायी समितीने मान्यताच दिलेली नाही। 7 वर्षापासून ऑडिट नाहीये। कोणत्या ट्रान्सपरन्सीच्या गोष्टी करता? इकडे हा सगळा चार्ट आहे, हे सगळे तथ्य दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रँकिंग ऑफ ULBS ऑन ट्रान्सपरन्सी, त्याच्यामध्ये हे जे काही तुम्हाला दिसतात ना, त्याच्यात हा जो आहे आलेख, त्याच्यात पहिला जो आहे तो मुंबईचा आहे। मुंबई नंबर 1 ट्रान्सपरन्सी, पारदर्शक कारभारामध्ये। आता ह्याच्यात अर्धवटपणा काय? अर्धवट राव नाही म्हणजे काय म्हणालो मी? अर्धवटपणा काय आहे मुख्यमंत्री महोदय? हा पूर्ण अहवाल आहे ना याच्यामध्ये, आणखीन काय वेगळं? पण विशेष म्हणजे खाली बाकीची ज्या काही शहरांची नावं दिलेत त्याच्यात शेवटी जी आहेत ती भाजपच्या अखत्यारीतली आहेत। चंदीगड, डेहराडून वगैरे वगैरे, दिल्ली सुद्धा खाली आहे। म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका पारदर्शकतेमध्ये नंबर 1 आहे, मी ठासून सांगतो आहे। आणि मुख्यमंत्री महोदय, जर का तुमचा याच्यावरती विश्वास नसेल तर केंद्रामध्ये तुमची काय बसलेत ती गाढवं बसलेत का? याच्यामध्ये 8 वर्गवारी अशा आहेत की ज्या 8 वर्गवारींमध्ये महानगरपालिकेचं मूल्यमापन त्यांनी केलं आहे। या 8 वर्गवारीपैकी 5 वर्गवारीमध्ये मुंबईला 0 मार्क मिळाले। किती? 0, भोपळा। आणि मग ज्या गोष्टीमध्ये मुंबई महानगरपालिकेला मार्क मिळाले त्या गोष्टी कुठल्या? वॉर्ड कमिटी गठीत करणे, कोणचा तीर मारला, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कोणामध्ये केली मला माहित नाही। आमचे किरीट सोमय्या जनजागृती करताना मला दिसतात, इतर तर कोणी दिसतच नाही। आणि मग ऑडिट पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करून देणे। मग मी हे विचार केला की हे कुठलं ऑडिट यांनी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करून दिलाय, आणि म्हणून मी ऑडिटची माहिती मागवली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 7 वर्षापासून माननीय उद्धवजी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे। 7 वर्षापासून मुंबईच्या इंटरनल ऑडिटला या ठिकाणी तिथल्या स्थायी समितीने मान्यताच दिलेली नाही। 7 वर्षापासून ऑडिट नाहीये। कोणत्या ट्रान्सपरन्सीच्या गोष्टी करता? 114 जागा दिल्या असत्या तर सगळं काही पारदर्शक होतं, मग मुंबईचं लंडन झालं असतं। पण आज ते बोलले, हे तुम्हाला मान्य आहे का? बघा, हा तर मी म्हणतोय माझ्या मुंबईकरांचा अपमान केलाय त्यांनी टीका करताना। म्हणजे आता मला लाज वाटायला लागली की कोणत्या माणसाची माझी लढत आहे। पात्रता सुद्धा नाही, पातळी सुद्धा नाही, पातळी सोडून आमच्यावरती टीका करते। पण ही टीका माझ्यावरती नाही, ही टीका मुंबईवरती आहे, मुंबईकरांवरती, आणि ती तुम्ही सहन करणार आहात का? नाही, ते आज बोललेत मुंबईचा यांनी पाटणा केलाय, मुंबईचा पाटणा। हे मंजूर आहे तुम्हाला? ही माझी मुंबई, पाटण्याबद्दल मला काही चुकीचं नाही बोलायचं, पण जे मी केलेलं आहे, जे माझ्या मुंबईकरांनी केले, जे माझ्या मुंबई महापालिकेने केलेलं आहे,
ते तुम्हाला जरी पटलं नसेल तरी चालेल, पण माझ्या मुंबईकरांना ते पटलेलं आहे. आणि माझं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे की मुंबई आणि पाटणा यांची तुलना करायची असेल तर ती जरूर करा. आणि कुठेतरी मुंबई आणि पाटणा एकत्र वाटलं तुम्हाला तर मी राजकारण सोडेन, आणि नसेल तर तुम्ही राजकारण सोडून घरी बसा.